तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्या सारखेच अतिशय महत्त्वाचे असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत, जे की आपल्याला महाराष्ट्रातील सर्व भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आणि संभाव्य असणारे असतील। त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। एक सेकंद आपल्याला या सुपर क्लासला काय करायचं आहे, लाईक करण्यासाठी द्यायचा आहे। नक्कीच लाईक करायचं आहे। लाईक केल्याने थोडंसं मोटिवेशन तुमच्यातर्फे मला मिळेल। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब नसेल केलेली तर आताच लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब केल्याने होईल काय, एकदम फ्री असते। केल्याने होईल हे की जेव्हा कधी आपल्या चॅनलवर नवीन सुपर क्लास अपलोड होईल विद्यार्थ्यांनो, त्याची नोटिफिकेशन अपलोड होतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। या कारणास्तव सबस्क्राइब आणि एक लाईक करणं गरजेचे असते। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की झुंबर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक विचारलेले आहेत। कोणत्या पुस्तकाचे? पुस्तकाचं नाव आहे झुंबर। तर ऑप्शनमध्ये दामोदर वर्तक, इरावती कर्वे, प्रकाश नारायण किंवा शांता शेळके। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। या ठिकाणी प्रकाश नारायण यांनी जे आहे झुंबर हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे। कव्हर करूया दुसरा प्रश्न। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर असा दिसून येतो की दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार लडाख, दख्खन, माळवा किंवा छोटा नागपूर पठार। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। दख्खन पठार जे आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर। तिसरा प्रश्न काय आहे ते पाहूया। तर तिसरा प्रश्न, राष्ट्रपती कोणाची नियुक्ती करतात दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला ओळखायचं आहे। व्यक्ती आहेत भारताचे राष्ट्रपती। या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त, पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक जी आहे राष्ट्रपती हा व्यक्ती करताना आपल्या सर्वांना दिसून येतो। तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो चौथा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की कलम 45 कशाशी संबंधित आहे। राज्यघटनेतील कलम 45 विचारलेली आहे की कशाशी संबंधित येते। मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य किंवा मोफत व सक्तीचे शिक्षण किंवा धार्मिक स्वातंत्र्य। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। मोफत तसेच सक्तीचे शिक्षण या संबंधित राज्यघटनेतील कलम या ठिकाणी 45 हे संबंधित असलेले आहे। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा दिसून येतो की अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या खडकामध्ये कोरलेल्या आहेत ते विचारलेलं आहे। अजिंठा वेरूळ येथील लेण्या संगमरवर, बेसॉल्ट, आर्कियन किंवा आग्नेयजन्य। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे। बेसॉल्ट खडकामध्ये अजिंठा वेरूळ येथील लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत। संगमरवर हा खडकाचा रूपांतरित प्रकार असतो। आग्नेयजन्य खडक जे असतात विद्यार्थ्यांनो ते या ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले आपल्याला दिसून येतात। तर घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे, ठरलेले आहेत। एकनाथ शिंदे यांनी 28वे, 29वे, 27वे किंवा 20वे मुख्यमंत्री। ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। 20वे मुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे आपल्या ठरलेले दिसून येतात। तर कव्हर करूया 7वा प्रश्न। विद्यार्थी दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा होत असतो। विद्यार्थी दिवस विचारलेला आहे की कोणाच्या सन्मानार्थ होतो। या ठिकाणी राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधी। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ जो आहे विद्यार्थी दिवस हा साजरा केला जात असतो। तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो 8वा प्रश्न काय आहे पाहूया। या ठिकाणी सहारा वाळवंट एकूण किती देशाच्या सीमेला स्पर्श करते। सर्वात जास्त देशांच्या सीमेला स्पर्श करणारे हे वाळवंट आहे सहारा वाळवंट। 12 देश, 8 देश, 7 देश किंवा 11 देश। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। एकूण 11 देशाच्या सीमेला सहारा वाळवंट हे स्पर्श करताना आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न 9वा पाहूया। ऊसाच्या रसामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व असते। ऊसाचा रस आपण पित असतो, तर या रसामध्ये कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो। जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी किंवा जीवनसत्व डी। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। जीवनसत्व सी चा जो समावेश आहे विद्यार्थ्यांनो ऊसाच्या रसामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने होत असतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 8वा प्रश्न असा आहे, विधेयक मांडणे हा लोकसभेचा कोणता अधिकार आहे। हा प्रश्न आपण कव्हर केलेला आहे मागच्या सुपर क्लासमध्ये।
विशेष अधिकार, साधारण बहुमत किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे. विशेष अधिकार जो आहे विधेयक मांडणे हा लोकसभेचा असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर कव्हर करूया 9वा प्रश्न. या ठिकाणी खालीलपैकी कोणते एक विद्युत संक्रमणाचे माध्यम नाही? या ठिकाणी विद्युत प्रवाह होत नाही असे कोणते माध्यम आहे? पाणी, तांबे, हवा, लोखंड. हे तिन्ही म्हणजेच पाणी तसेच विद्यार्थ्यांनो तांबे तसेच लोखंड हे सर्व आहेत. तर हवा या ठिकाणी उत्तर राहणार आहे. हवा हे विद्युत संक्रमणाचे माध्यम नसलेला पर्याय या आपल्याला क्वेश्चन्समध्ये दिसतो. 10वा प्रश्न पाहूया. तापमापीमध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जात असतो? कोणता धातू असतो तापमापीमध्ये? तर पारा, लोह, तांबे किंवा काच. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. पारा या धातूचा वापर जो आहे तापमापीमध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. कव्हर करूया पुढचा म्हणजेच 11वा प्रश्न असा आहे. खालीलपैकी कोणता रंग हा अधिक उष्णता आकर्षित करणारा आहे? उष्णता आकर्षित करणारा रंग विचारलेला आहे. पांढरा, निळा, काळा किंवा हिरवा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. काळा रंग हा जो रंग आहे सर्वात जास्त उष्णता हा आकर्षित करणारा आपल्याला रंग असावा की माहीत आहे म्हणून. तर 12वा प्रश्न कव्हर करूया. खालीलपैकी कोणता वायू वजनाने हवेपेक्षाही हलका आहे? हवेपेक्षाही हलका असलेला वायू विचारलेला आहे. ऑक्सिजन, हायड्रोजन, निऑन किंवा नायट्रोजन. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. हायड्रोजन हा जो वायू आहे हवेपेक्षाही हलका असताना आपल्या सर्वांना दिसून येतो. तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो 13वा प्रश्न. ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश जो आहे किती टक्के करण्यात आलेला असतो? ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश विचारलेला आहे. प्रश्न बाहेर जात आहे, थोडासा माफ करा. तर ऑप्शनमध्ये 90%, 80%, 70% किंवा 60%. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 90% जो आहे ब्रॉन्झ मेडलमध्ये कशाचा? तर तांब्याचा समावेश केलेला असतो. कव्हर करूया विद्यार्थ्यांनो 14वा प्रश्न. बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते ते विचारलेलं आहे? दिलेल्या पर्यायापैकी बंगालच्या उपसागराला मिळणारी नदी सरस्वती, गंगा, यमुना किंवा वरीलपैकी सर्वच. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर यमुना, गंगा आणि सरस्वती ह्या तिन्ही ह्या ज्या नद्या आहेत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात. 15वा प्रश्न कव्हर करूया. भ्रष्टाचारामध्ये भारत देशाचा जो क्रमांक आहे तो कितवा आहे? कितवा लागलेला आहे भ्रष्टाचारामध्ये विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो? तर 80वा, 85वा, 86वा किंवा 87वा. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 85व्या क्रमांकावर भारत देश जो आहे भ्रष्टाचारामध्ये संपूर्ण जगामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. तर 16वा प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे की उत्सुकतेने मी झोपलो या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? उत्सुकतेने मी झोपलो हे पुस्तक आहे. श्याम जाधव, भालचंद्र नेमाडे, इरावती कर्वे किंवा मनोहर जाधव. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. मनोहर जाधव यांनी जे आहे उत्सुकतेने मी झोपलो या पुस्तकाचे लेखक व्यक्ती असताना आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात. 17वा प्रश्न पाहूया. टीका स्वयंवर या कादंबरीचे लेखक आपल्याला विचारलेली आहे. कादंबरीचं नाव टीका स्वयंवर असं आपल्याला सर्वांना दिसून येते. भालचंद्र नेमाडे, इरावती कर्वे, शांता शेळके किंवा दामोदर वर्तक. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. भालचंद्र नेमाडे यांनी जे आहे टीका स्वयंवर या कादंबरीचे लेखक असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. तर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 18वा असा आहे. कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत? मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीनुसार सामील झालेली आहेत? 41व्या, 42व्या किंवा 44व्या किंवा 45व्या. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 42व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा झालेला किंवा करण्यात आलेला आपल्या सर्वांना माहीत असावा. तर कव्हर करूया 19वा प्रश्न. प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? प्लासीची लढाई विचारलेली आहे की कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शनमध्ये आहेत 23 जून 1751, 1755, 1758 किंवा 23 जून 1757. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 23 जून 1757 या वर्षी या दिवशी प्लासीची लढाई आपल्याला झालेली सर्वांना दिसून येते. कव्हर करूया विद्यार्थ्यांनो 20वा प्रश्न असा आहे. भारतातील पहिले रामसर स्थळ खालीलपैकी कोणते आहे? पहिले रामसर स्थळ विचारलेले आहे. तर ऑप्शनमध्ये आहे लोणार सरोवर, चिल्का सरोवर, नांदूर मधमेश्वर किंवा यशवंत नगर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे 2. चिल्का सरोवर हे जे आहे भारतातील पहिले असलेले रामसर स्थळ असलेले आपल्या सर्वांना दिसून येते.
तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो 21वा प्रश्न दिसून येतो. अँग्लो बर्मीचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेले होते? अँग्लो बर्मीचे पहिले युद्ध विचारलेले आहे. 5 मार्च 1825, 5 मार्च 1821, 1822 किंवा 5 मार्च 1824. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 5 मार्च 1824 या वर्षी अँग्लो बर्मीचे पहिले युद्ध झालेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 22वा कव्हर करूया. मानवाच्या लाळेमध्ये एकूण किती टक्के पाण्याचा समावेश असतो? लाळेमध्ये पाण्याचा किती टक्के समावेश असतो? ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांनो 99.5%, 98.4%, 97.3%, 95.1%. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 99.5% जो आहे मानवी लाळेमध्ये पाण्याचा समावेश असतो. तर कव्हर करूया 23वा प्रश्न असा आहे. एस्कॉर्बिक ॲसिडच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होत असतो? एस्कॉर्बिक ॲसिडच्या अभावी होणारा रोग मलेरिया, स्कर्वी, मुळदूस किंवा कर्करोग. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. स्कर्वी हा जो रोग आहे एस्कॉर्बिक ॲसिडच्या अभावी होणारा रोग आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर कव्हर करूया 24वा प्रश्न. या ठिकाणी चाकणचा किल्ला भारतातील कोणत्या राज्यात येतो? चाकणचा किल्ला कोणत्या राज्यात येतो? राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये आपल्याला चाकणचा किल्ला हा स्थित असलेला सर्वांना दिसून येतो. तर कव्हर करूया 25वा प्रश्न. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आपल्याला विचारलेलं आहे. हडपसर, आंबोली, पंढरपूर किंवा नांदेड. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असतो. कव्हर करूया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न 26वा प्रश्न दिसून येतो की अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. अमृत शब्द आहे, या शब्दाचा विरुद्धार्थी संजीवनी, पेय, विष किंवा देवण्णा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. विष हा जो शब्द आहे अमृत या शब्दाचा विरुद्ध अर्थी असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. तलाव हा शब्द दिलेला आहे, आपल्याला ओळखायचा आहे. समानार्थी सारस, तटाक, कासार, तळे, जलाशय, सरोवर किंवा वरीलपैकी सर्वच. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी सर्व जे आहे ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. तलाव या शब्दाचे सर्वच म्हणजे या ठिकाणी सारस, तटाक, कासार आणि तळे, जलाशय, सरोवर हे सर्व जे शब्द आहेत विद्यार्थ्यांनो ते तलाव या शब्दाची या ठिकाणी समानार्थी असणारे शब्द मी दाखवण्यात दिलेले आहेत आपल्यासमोर. कव्हर करूया पुढचा प्रश्न 28वा. व्हिनेगरमध्ये कोणत्या आम्लाचा समावेश असतो? व्हिनेगरमध्ये कोणते आम्ल असते? तर व्हिनेगरमध्ये लॅक्टिक आम्ल, ऑक्झॅलिक आम्ल, ॲसिटिक ॲसिड किंवा टार्टरिक. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. ॲसिटिक आम्लाचा समावेश व्हिनेगरमध्ये असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. प्रश्न 29वा पाहूया. पुण्यामध्ये विधवांसाठी महिला आश्रम कोणी सुरू केलेले होते? पुणेमध्ये विधवांसाठी महिला आश्रम पंडित नेहरू, महात्मा गांधी, महर्षी धोंडो कर्वे किंवा विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. महर्षी धोंडो कर्वे यांनी जे आहे पुण्यामध्ये विधवांसाठी महिला आश्रम हे सुरू केलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 30वा की ड्युरँड कप हा कोणत्या खेळाशी संबंधित असतो? कपचं नाव आहे ड्युरँड हा कप. ऑप्शनमध्ये क्रिकेट, फुटबॉल, हॉकी किंवा टेबल टेनिस. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. फुटबॉल खेळाशी ड्युरँड हा जो कप आहे तो संबंधित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. आता विद्यार्थ्यांनो या सुपर क्लासला आपल्याला काय करायचं आहे? एक लाईक नक्कीच करायचं आहे. लाईक करण्याची वेळ आलेली आहे. सुपर क्लासला आताच एक लाईक नक्कीच करून घ्या. लाईक केल्याने थोडासा मोटिवेशन तुमच्यातर्फे मला मिळेल. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल किंवा आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले लगेच करून घ्या. जेव्हा सबस्क्राईब करसाल सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड होतं तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब आणि एक लाईक या सुपर क्लासला करणे अत्यंत गरजेचे असते. तर मिळतो करा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.